तुम्ही आज 8 तास काम करता, पण हा हक्क आपल्याला कसा मिळाला? कधी विचार केलाय का? कामगार दिन हा फक्त सुट्टी नसून तो कामगारांच्या संघर्ष आणि बलिदानाची कथा आहे. स्वागत आहे तुमचं ॲट बुकसोल किताब की आत्मावर, जिथे आपण सत्य समजून घेतो सखोलपणे. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इतिहासाच्या काही विदारक नोंदी, काही खूप महत्त्वाचे आर्थिक सिद्धांत आणि साहित्यिक संदर्भांवरून हा प्रवास समजून घेणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. आपण जे रोज 8 तास काम करतो ना, त्यामागे एक खूप मोठा आणि रक्तरंजित इतिहास आहे. हो, आणि इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपण 1 मे हा दिवस कॅलेंडरवरची नुसती एक सुट्टी म्हणून पाहतो. पण खरं सांगायचं तर हा दिवस 2 महत्वाच्या स्तंभांवर उभा आहे. एक म्हणजे स्मरण आणि दुसरं म्हणजे जागरूकता. म्हणजे ज्यांनी हे हक्क मिळवून दिले त्यांच्या बलिदानाची आठवण. बरोबर? अगदी बरोबर. आज आपण जे 8 तासांचं काम, आठवड्याची सुट्टी किंवा किमान वेतन गृहीत धरतो ना, ते काही कुणी आपल्याला एका रात्रीत भेट म्हणून दिलेलं नाहीये. ते अनेक पिढ्यांच्या सांडलेल्या घामाचं आणि रक्ताचं फलित आहे. बापरे, हो. आणि म्हणूनच मला वाटतं आपण थोडं मागे जायला हवं. साधारण 1886च्या अमेरिकेत शिकागो शहरातली ती प्रसिद्ध हेमार्केट क्रांती. तो कामगार चळवळीतला खूप महत्वाचा टप्पा आहे. हो ना, कारण त्या काळातल्या नोंदी वाचल्या ना की अक्षरशः अंगावर काटा येतो. आपण आज 10 ते 5च्या ड्युटीबद्दल तक्रार करतो, पण तेव्हा लोक चक्क 14 ते 16 तास कारखान्यात राबायचे. 14 ते 16 तास? विचार करा, म्हणजे सूर्योदयापूर्वी अंधारात कामाला जायचं आणि सूर्यास्तानंतर अंधार पडल्यावरच घरी यायचं. हो, आणि अनेक मजुरांना तर स्वतःच्या मुलांचे चेहरे उजेडात पाहायलाही वेळ मिळत नसत. आणि याच अमानुष परिस्थितीतून एक मागणी समोर आली. 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास वैयक्तिक जीवन. शास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही मागणी काही फक्त कामाचे तास कमी करण्यासाठी नव्हती. अच्छा, मग आणखी काय होतं त्यात? कसं आहे, 8 तास वैयक्तिक जीवन या वाक्यात एक फार मोठी क्रांती दडलेली होती. कामगारांना हेच सांगायचं होतं की आम्ही काही फक्त उत्पादन करणारी यंत्रे नाही आहोत, आम्हाला स्वतःचं एक आयुष्य जगायचंय. म्हणजे त्यांना स्वतःचा एक माणूस म्हणून विकास करायचा होता. अगदी तेच. कला जोपासायची, कुटुंबासोबत राहायचं, पण साहजिकच त्यावेळच्या भांडवलशाहीला हे सगळं मान्य नव्हतं. आणि त्यातूनच शिकागोच्या रस्त्यांवर मोठा रक्तपात झाला. हो, पोलिसांच्या गोळीबारात अनेक कामगारांनी जीव गमावला होता तिथे. बरोबर. काहींना तर फाशीही देण्यात आली, पण या रक्तरंजित संघर्षाने अशी एक ठिणगी टाकली जिने संपूर्ण जगातील कामगारांना जागे केलं. आणि हीच ठिणगी समुद्र पार करून भारतात कशी आली, हा प्रवासही खूप रोमांचक आहे ना. कारण आपल्या नोंदी सांगतात की भारतात कामगार चळवळीची मुळे शोधायची असतील तर आपल्याला 1923 सालाकडे जावं लागतं. हो, 1 मे 1923 मद्रास म्हणजे आजच्या चेन्नईमध्ये. बरोबर. मरीना बीचवर भारतातील पहिला कामगार दिन साजरा झाला. आणि मला वाटतं तिथेच पहिल्यांदा तो कामगारांच्या एकतेचा लाल झेंडा फडकवला गेला होता, होय ना? हो, तो भारतातील मजुरांचा पहिला मोठा हुंकार होता. तिथेच पहिल्यांदा 8 तासांचा कामाचा दिवस, भरपगारी सुट्टी आणि सामाजिक सुरक्षेची मागणी मांडली गेली. जर आपण या चेन्नईच्या घटनेला मोठ्या ऐतिहासिक चित्राशी जोडलं तर समजते की हा लढा फक्त वेतनाचा नव्हता. अजिबात नाही. तो काळ ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा होता. त्यामुळे हा लढा एकाच वेळी कारखानदारांविरुद्ध आणि वसाहतवादी सत्तेविरुद्धही होता. दुहेरी संघर्ष होता तो. हो, तो एका माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराचा लढा होता. दडपणशाहीत भरडल्या जाणाऱ्या एका मोठ्या वर्गाने पहिल्यांदाच एकजुटीची ताकद संपूर्ण देशाला दाखवून दिली होती. क्या बात है. पण आपण जेव्हा या जुन्या ऐतिहासिक शोषणाबद्दल बोलतो तेव्हा मला साहित्यातील त्या 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या अमेरिकेतील मांस प्रक्रिया किंवा मीट पॅकिंग उद्योगाची आठवण येते. अरे बापरे, त्या नोंदी तर खूपच विदारक आहेत. विदारक हा शब्दही कमी पडेल. कडाक्याची थंडी, रक्ताच्या आणि प्राण्यांच्या अवशेषांच्या थाबोळ्यात सलग 12 ते 14 तास काम करणारे मजूर. कोणतीही सुरक्षितता नव्हती तिथे. आणि कामाचा वेग एवढा असायचा की काही अपघात झाला तरी यंत्र थांबायला वेळ नसायचा. हो ना, घाईघाईत एखादं बोट कापलं गेलं तर तेही त्या सडलेल्या मांसात मिसळून पुढे ग्राहकांपर्यंत जायचं. कारखान्यात उंदीर असायचे आणि ते उंदीर, विषारी औषधे हे सर्व एकत्र करून विकले जायचे. हे ऐकायला खूप किळसवाणे वाटते, पण हे वर्णन कामगारांना कशाप्रकारे यंत्राचा एक भाग समजले जायचे याचं जिवंत उदाहरण आहे. म्हणजे बोट कापलं जाणं हे एखादा नट बोट खराब होण्यासारखं होतं त्यांच्यासाठी. अगदी तसेच. नवीन बोट लावता येत नसलं तरी दारात उभा असलेला दुसरा नवीन कामगार लगेच मिळायचा ना,
आणि इथेच आपण त्या शोषणाच्या मुख्य आर्थिक मुळाकडे पोचतो. कोणत्या? अतिरिक्त मूल्य किंवा सरप्लस व्हॅल्यू. एका अत्यंत प्रभावशाली आर्थिक सिद्धांतानुसार हे सगळं फक्त मालक क्रूर असल्यामुळे होत नाही, तर ही पूर्ण भांडवलशाही व्यवस्थाच तशी डिझाईन केलेली आहे. म्हणजे कामगार तिथे येऊन स्वतःचे श्रम विकत नाही असं काहीतरी आहे ना ह्यात? हो, तो स्वतःची श्रमशक्ती म्हणजेच काम करण्याची क्षमता एका विशिष्ट वेळेसाठी विकतो आणि तो जे मूल्य निर्माण करतो त्यातला खूपच कमी भाग त्याला मजुरी म्हणून मिळतो. हां, आपण हे पिझ्झाच्या उदाहरणावरून अगदी सोप्या भाषेत सांगू शकतो. समजा एका कामगाराने त्याच्या मेहनतीने 10 स्लाईसचा एक मोठा पिझ्झा तयार केला. छान उदाहरण आहे. पण महिन्याअखेरीस त्याला मजुरी म्हणून फक्त 2 स्लाईस मिळतात आणि उरलेले 8 स्लाईस मालक नफा म्हणून स्वतःकडे ठेवतो. बरोबर. आता मालक म्हणतो की ओव्हन माझा आहे, कच्चा माल माझा आहे, पण तयार तर कामगारानेच केलाय ना. मग कामगाराच्या घामातून निर्माण झालेला इतका मोठा वाटा मालकाकडे का? आणि याच उरलेल्या 8 स्लाईसला अर्थशास्त्रात अतिरिक्त मूल्य म्हणतात. कसं आहे, दिवसाच्या पहिल्या काही तासांतच कामगार स्वतःच्या पूर्ण वेतनाची भरपाई होईल इतकं उत्पादन करतो. म्हणजे उरलेले तास तो मोफत काम करत असतो. अगदी तसंच. तो पुढचे जे 8 तास काम करतो ते पूर्णपणे मालकाच्या खिशात जाते. कामगार दररोज मालकासाठी मोफत राबत असतो आणि यातूनच मालकाचा नफा तयार होतो. हेच शोषणाचं मूळ गणित आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. आपण जशी प्रगती केली, आधुनिक तंत्रज्ञान आलं, यंत्रे आली, तसतसं हे ओझं कमी व्हायला नको होतं का? हा औद्योगिक क्रांतीचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. आणि म्हणूनच आपल्याला 19व्या शतकातील लुडाईट्स चळवळ समजून घ्यावी लागते. लुडाईट्स म्हणजे तेच ना, जे कारखान्यातली यंत्रे फोडत होते? मला वाटलं ते अडाणी होते आणि तंत्रज्ञानाच्या विरोधात होते. का एक खूप मोठा गैरसमज आहे. ते कामगार तंत्रज्ञानाच्या किंवा प्रगतीच्या विरोधात अजिबात नव्हते, तर यंत्रांचा वापर ज्या पद्धतीने केला जात होता त्याविरुद्ध त्यांचा राग होता. म्हणजे कसं? बघा, यंत्रे येण्यापूर्वी कापड विणणे ही एक कला होती. कामगाराकडे ते कौशल्य होतं, त्यामुळे बाजारात त्याला किंमत होती. यंत्रे आल्यावर मालकांना त्या कौशल्याची गरजच उरली नाही. अच्छा, म्हणजे यंत्र कोणीही चालवू शकत होतं? हो, यंत्रांनी कामगारांचे पिढीजात कौशल्य हिरावून घेतले आणि त्यांना फक्त एक बटन दाबणारा स्वस्थ मजूर बनवून टाकले. म्हणजे तंत्रज्ञानाने कामगाराला रिप्लेस केलं नाही, तर त्याची किंमत कमी केली. अगदी बरोबर. उत्पादनात अनेक पटींनी वाढ होऊनही कामगारांना त्याचा अजिबात फायदा झाला नाही. उलट कमी कामगारांत जास्त काम होऊ लागल्याने बेरोजगारांची मोठी फौज तयार झाली. बापरे. यालाच आर्थिक सिद्धांतात राखीव सैन्य किंवा रिझर्व्ड आर्मी ऑफ लेबर म्हणतात. ही संकल्पना खूप भयानक आहे. म्हणजे बेरोजगारीचा वापर करून आतल्या कामगारांना घाबरवलं जातं. हो ना. जेव्हा कारखान्याबाहेर 100 बेरोजगार लोक कोणत्याही पगारावर काम करायला तयार असतात, तेव्हा आतला कामगार पगारवाढ कशी मागेल? जर त्याने आवाज उठवला तर त्याला काढून लगेच बाहेरच्याला कामावर ठेवलं जाईल. हे तर आजच्या काळातही तितकंच लागू होतंय. आणि जेव्हा आपण भारताचा विचार करतो ना, तेव्हा हे शोषण फक्त पैशांपुरतं मर्यादित राहत नाही. आपल्या एका संदर्भ स्रोतातून 2 भारतांचं खूप विदारक चित्र समोर येते. 2 भारत? म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? एक अंधाराचा भारत, जिथे प्रचंड गरिबी आहे, लहान गावे आहेत आणि पिढ्यानपिढ्यांचं शोषण आहे. आणि दुसरा प्रकाशाचा भारत, जिथे चकाकणारी शहरे आणि टोलेजंग इमारती आहेत. हे दुहेरी जग खूप स्पष्ट दिसतं आपल्याकडे. आता इथेच हा विषय खरंच खूप रंजक होतो, कारण जेव्हा आपण या 2 जगांमधील दरी आणि मानसिक गुलामगिरीबद्दल बोलतो ना, तेव्हा एक वेगळंच सत्य समोर येतं. हो, आणि ह्या मानसिक गुलामगिरीच्या प्रक्रियेला समजून घेण्यासाठी कोंबड्यांचा खुराडा किंवा द रूस्टर कूप ही संकल्पना खूप मार्मिक आहे. द रूस्टर कूप, हे थोडं समजावून सांगाल का? खाटीकखान्याबाहेर बाजारात एका खुराड्यात अनेक जिवंत कोंबड्या ठेवलेल्या असतात. त्यांना स्पष्ट दिसत असतं की त्यांच्या डोळ्यांसमोर इतर कोंबड्या कापल्या जात आहेत. त्यांना माहीत असतं की पुढचा नंबर त्यांचाच आहे. तरीही त्या खुराड्यातून पळून जाण्याचा किंवा बंड करण्याचा प्रयत्न करत नाहीत. भारतीय कामगार वर्गाची बहुतांश अवस्था अगदी याच खुराड्यात अडकलेल्या कोंबड्यांसारखी करून ठेवली गेली आहे. पण असं का? डोळ्यांसमोर एवढं शोषण आणि अन्याय दिसत असूनही ते गप्प का राहतात? कारण त्यांच्यात अत्यंत पद्धतशीरपणे एक भीती पेरली गेली आहे. केवळ स्वतःच्या जीवाची नाही, तर कुटुंबाच्या सुरक्षेची आणि गरिबीची भीती. म्हणजे ते परिस्थितीसमोर पूर्णपणे हतबल झालेले असतात? हो, ते अन्यायालाच आपलं नशीब समजतात
आणि आपण जेव्हा भारताचा विचार करतो तेव्हा हे शोषण केवळ आर्थिक स्तरावर थांबत नाही, ते इथल्या सामाजिक आणि जातीय उतरंडीत खूप घट्ट रुजलेले आहे. हो, आपल्याकडे एका सफाई कामगाराचं ज्वलंत उदाहरण इथे घेता येईल. तो तरुण रोज सकाळी उठून संपूर्ण समाजाची घाण साफ करतो. हो, समाजाच्या आरोग्यासाठी आणि अस्तित्वासाठी त्याचं काम सर्वात आवश्यक आहे. तरीही समाज त्याला अस्पृश्य मानून त्याच्याकडे तिरस्काराने पाहतो. त्याच्या श्रमावर अवलंबून राहूनही त्याला मानवी सन्मान दिला जात नाही. हीच गोष्ट सर्वात जास्त अस्वस्थ करते. जो माणूस समाजासाठी सर्वात कठीण काम करतोय त्याला किमान माणुसकीची वागणूक तरी मिळायला हवी. पण भारतात शोषणाचे स्वरूप दुहेरी आहे. ते आर्थिकदृष्ट्या गरीब आहेतच, पण सामाजिकदृष्ट्याही त्यांना जाणीवपूर्वक तळाशी दाबून ठेवले जाते. खरंच, कोणत्याही शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा नसणे किंवा डिग्निटी ऑफ लेबर नसणे हे आपल्या व्यवस्थेचं मोठं अपयश आहे. आणि जोपर्यंत कोणत्याही कामगाराला तो प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून सन्मान मिळत नाही, तोपर्यंत आपला विकास खऱ्या अर्थाने पोकळच राहील. नक्कीच. पण मला सांगा, आजच्या या आधुनिक आणि डिजिटल युगात काही बदल झालाय का? कारण भारताची आकडेवारी सांगते की आपले 90% जास्त कामगार हे असंघटित क्षेत्रात किंवा इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आहेत. 90%? हा आकडा खूप मोठा आणि धक्कादायक आहे. हो ना. यात कडक उन्हात इमारती बांधणारे बांधकाम मजूर, शेतमजूर आणि तुटपुंजा पगारावर लोकांच्या घरी काम करणाऱ्या लाखो महिला आहेत. आणि या लोकांना ना कुठल्या कामगार कायद्याचं संरक्षण आहे, ना PFची सोय, ना पगारी रजा. पण मग ते आजच्या घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या ॲप बेस्ड डिलिव्हरी बॉईजचं काय? पूर्वी शोषण कारखान्यात व्हायचं, आता या गिग वर्कर्ससाठी तर रस्तेच कारखाने बनलेत. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण खरोखरच प्रगत झालो आहोत की फक्त शोषणाच्या पद्धती स्मार्ट झाल्या आहेत? आजच्या काळात गिग इकॉनॉमीने शोषणाचे नवीन आणि अदृश्य रूप धारण केले आहे. अदृश्य रूप म्हणजे नेमकं कसं? या ॲपवर आधारित काम करणाऱ्या मुलांना कंपन्या कर्मचारी न म्हणता पार्टनर किंवा भागीदार म्हणतात. ऐकायला खूप छान वाटतं ना? हो, पार्टनर म्हटल्यावर असं वाटतं की त्यांच्याकडे खूप अधिकार असतील. पण हा निव्वळ एक कायदेशीर खेळ आहे. पार्टनर म्हटल्यामुळे कंपन्यांना कामगार कायद्यांच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्तता मिळते. त्यांना किमान वेतनाची हमी नसते, ना आरोग्य विमा असतो. म्हणजे 15-20 मिनिटात ऑर्डर पोहोचवण्याच्या दबावात ते अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालतात. हो, आणि अपघात झाला तर कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नाही, कारण कागदोपत्री ते स्वतंत्र कंत्राटदार असतात. त्यांचा मालक आता माणूस नसून एक निर्दयी अल्गोरिदम बनलाय. बापरे. आणि या संपूर्ण असंघटित क्षेत्रात स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल तर आपण वेगळा विचार करायला हवा. नक्कीच, कारण स्त्रियांना नेहमी दुहेरी ओझे पेलावे लागते. हो, बाहेर जाऊन अत्यंत कमी वेतनावर आणि असुरक्षित वातावरणात काम करायचं आणि घरी आल्यावर कुटुंबाचं पालनपोषण, स्वयंपाक हे सगळं विनामोबदला काम करायचं. आणि त्यांच्या या अनपेड केअर वर्कला तर अर्थव्यवस्थेच्या GDP मध्ये कधी मोजलंही जात नाही. हे वास्तव खूप कठू आहे. पण मग आजची ही अर्थव्यवस्था ग्राहकांना कशी भुरळ घालते? आपण सगळे हे बघूनही शांत कसे असतो? हे जर समजून घ्यायचे असेल तर आपल्याला कमोडिटी फेटिशिझम किंवा वस्तूंचे वस्तूकरण ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. कमोडिटी फेटिशिझम हे जरा सोप्या भाषेत सांगाल? म्हणजे भांडवलशाहीने आपल्याला असं प्रशिक्षित केलंय की आपण आता फक्त वस्तू पाहतो, त्यामागील माणूस नाही. आपण ॲप उघडतो आणि आपल्याला फक्त ते चविष्ट अन्न किंवा आकर्षक कपडे दिसतात. आपण एका क्लिकवर ऑर्डर देतो. पण ती वस्तू पोचवण्यासाठी ज्या डिलिव्हरी बॉयने भर पावसात घाम गाळलाय किंवा तो कपडा ज्या महिलेने अंधाऱ्या खोलीत शिवलाय, तो चेहरा आपल्यापासून लपवला जातो. म्हणजे ॲपचा तो सुंदर इंटरफेस त्या मानवी श्रमाला अदृश्य करून टाकतो. अगदी तसंच. आपण त्या श्रमाला विसरतो आणि फक्त वस्तूच्या प्रेमात पडतो. कामगाराला अदृश्य करणे हेच या आधुनिक अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे यश आहे. म्हणजे जर आपण या सर्व धाग्यांना एकत्र जोडले तर लक्षात येते की इतिहासाची पुनरावृत्तीच होत आहे. कसं काय? बघा ना, आपण 1886च्या शिकागोमधल्या रक्तपातापासून सुरुवात केली, जिथे 14-16 तासांच्या कामाविरुद्ध लढा होता. मग 1923च्या चेन्नईत फडकलेल्या लाल झेंड्याकडे आलो. हो. आपण पिझ्झाच्या उदाहरणातून अतिरिक्त मूल्य समजून घेतलं, जिथे मालक मोफत श्रमातून नफा कमवतो. मग कोंबड्यांच्या खुराड्यातून सामाजिक शोषणाची खोली मोजली. आणि शेवटी आजच्या ॲप बेस्ड गिग वर्करवर आलो. हो, ज्याला पार्टनर हे गोंडस नाव देऊन त्याचे सर्व हक्क हिरावून घेतले आहेत. लढा तोच आहे, शोषण तेच आहे, फक्त मैदाने आणि पद्धती बदलल्या आहेत. हे अगदी अचूक विश्लेषण आहे.
पण इथे जाता जाता एक गोष्ट अत्यंत निष्पक्षपणे सांगणं गरजेचं आहे. आम्ही इथे कोणाची बाजू घेत नाही आहोत. हो, आपण फक्त उपलब्ध माहितीच्या आधारे सत्य मांडत आहोत. बरोबर. हा विषय केवळ गरीब कामगार विरुद्ध श्रीमंत मालक असा नाहीये. तो मानवी सन्मानाचा आणि समानतेचा आहे. कोणतीही मोठी अर्थव्यवस्था केवळ तंत्रज्ञानावर किंवा भांडवलावर उभी राहू शकत नाही. तिचा खरा पाया हा माणसाचा श्रमच असतो. नक्कीच. जोपर्यंत शेवटच्या रांगेतील कामगाराला त्याच्या श्रमाचे योग्य मूल्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही, तोपर्यंत विकास खऱ्या अर्थाने शाश्वत असू शकत नाही. खरंच, आजच्या विश्लेषणातून आपण मानवी श्रमाच्या आणि शोषणाच्या संघर्षाचा इतिहास अतिशय सखोलपणे समजून घेतलाय. पण आजची चर्चा संपवताना मला एका अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर यायचं आहे. कोणता प्रश्न? आपण आतापर्यंत पाहिले की लुडाईट्सच्या काळात यंत्रांनी माणसाचे शारीरिक कौशल्य कसे हिरावले, पण आज आपल्यासमोर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI चे एक खूप मोठं वादळ उभं आहे. आणि ते खूप वेगाने बदलतंय सर्व काही. हो ना. हे तंत्रज्ञान आता केवळ शारीरिक काम करत नाहीये, तर ते मानवी बुद्धिमत्तेची आणि विचार करण्याची जागा घेत आहे. कोडिंग, लेखन, विश्लेषण अशी बौद्धिक कामेही AI वेगाने करत आहे. मग भविष्यात माणसाचं काय होणार? तोच तर माझा प्रश्न आहे. जेव्हा उद्या यंत्रे केवळ शारीरिकच नव्हे तर सर्व गुंतागुंतीची बौद्धिक कामेही करू लागतील, तेव्हा कामगार या शब्दाची व्याख्या नेमकी काय असेल? हा खरोखरच अंतर्मुख करणारा विचार आहे. आणि त्या नव्या डिजिटल जगात जिथे माणसाची गरजच उरणार नाही, तिथे माणसाचे आणि त्याच्या श्रमाला काही किंमत उरेल का? विचार करा. याच एका महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजचे हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. ऐकत रहा, विचार करत रहा आणि हो, सत्याच्या मुळापर्यंत पोहोचत रहा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह.